नाशिक रोडच्या जेल रोड परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। विद्युत पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना शॉक लागून एका विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे। ही घटना आढावमळा येथील पिंटो कॉलनी परिसरात बुधवारी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास घडली। महावितरणाच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत असलेले तंत्रज्ञ जय मुकुंद सकट वय 28 आणि राजेश सुरेश चौरे हे दोघे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत पोलवर काम करत होते। मात्र काम सुरू असतानाच अचानक दोघांनाही जबरदस्त विद्युत शॉक लागला। त्यामुळे दोघेही पोलवरून खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत दोघांना रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान जय सकट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर राजेश चौरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्री 3 वाजल्यापासून संबंधित पोलमधून ठिणग्या आणि ज्वाळा बाहेर पडत होत्या। त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यानंतर महावितरणचे कर्मचारी दुरुस्ती करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र कर्तव्य बजावत असताना ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे जेल रोड परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे। रात्री जाळ निघत होते, 3 वाजेपासून जाळच चालू होता। पाऊस बी चालूच होता। तक्रार मी नाही केली, कोणी केली असेल, पण मग त्याच्यामुळे ते हे झालं आणि हे लाईट गेलेली होती म्हणून हे नीट करायला आलते 12च्या टायमाला। शॉक लागला। वरती होते, खाली होते? खाली पडले वरतून।